स्मार्ट अहमदनगर न्यूज। वडझर खाण क्रेशर विरोधी लढ्याचा पहिला टप्पा यशस्वी। लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित, ग्रामस्थांचा संघर्ष मात्र कायम। श्रीरामपूर प्रतिनिधी। अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या खाणकाम, ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर 1 जून 2026 पासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते। गावातील शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा लढा उभारला। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तक्रारी, निवेदने आणि मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता। वडझरी परिसरात सुरू असलेल्या खाणकाम व स्टोन क्रेशरमुळे मोठ्या प्रमाणात धूळ, आवाज आणि ब्लास्टिंगचा त्रास होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले, विहिरी व बोरवेलच्या पाण्यावर परिणाम झाला, शेतीचे नुकसान झाले आणि जनावरांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते। या संदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदने दिली, मात्र ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत वडझरीतील ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेत दिनांक 1 जून 2026 रोजी पासून वडझरी गावात आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अवैध खाणकाम बंद करणे, स्टोन क्रेशरमुळे होणारे प्रदूषण रोखणे, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना भरपाई देणे तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे यांचा समावेश होता। उपोषण सुरू होताच परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। सोशल मीडियावरही या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली। ग्रामस्थांच्या तीव्र आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली। तसेच तहसीलदार संगमनेर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवून खाणकाम, ब्लास्टिंग आणि क्रेशरमुळे होत असलेल्या त्रासाची चौकशी करण्याचे निर्देश दिले। दरम्यान ग्रामपंचायतीनेही संबंधित खाण आणि क्रेशर विरोधात भूमिका घेत नोटीस बजावल्याचे समोर आले। त्यामुळे खाण क्रेशर प्रकरण अधिकच चर्चेत आले। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, ग्रामस्थ आणि संबंधित कन्स्ट्रक्शन यांच्यात बैठक झाली। या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊन लेखी बंधपत्र तयार करण्यात आले। तसेच यावेळी बंधपत्रातील प्रमुख मुद्दे खाणकामामुळे बाधित झालेल्या घरांची, विहिरींची, बोरवेलची आणि गोठ्यांची पाहणी करून नुकसान भरपाई करणे तसेच बंद पडलेले पाणी स्त्रोत पूर्ववत सुरू करण्यासाठी उपाययोजना करणे, भविष्यात ब्लास्टिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेणे, पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करणे, धूळ, आवाज आणि प्रदूषणाच्या परिणामाची तपासणी करणे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे, गावातील गायरान आणि जमिनीवरील अवैध खाणकामाची चौकशी करणे। तसेच उपोषण स्थगित झाले, परंतु वडझरीकरांचा लढा अजून संपलेला नाही। तो आता अंमलबजावणीच्या कसोटीवर पोहोचला आहे।